हाय सगळ्याला गुड मॉर्निंग. झाला का चहा पाणी? तर आमचं चाललंय इथं बानूबाईचं दूध ठेवलंय चुलीवर तापायला. बानूबाईचे आंघोळ झाले. तर बानूबाई बघा हो का काय करावं, माशाच बसते त्या ना आकाडाच्या ह्याच्यात तर लय माशा येते त्या, म्हणून हे असं झाकायचंय बघा. आजारी पडते तिला, हाणाय पण येत नाही त्या माशा. तर आता बानूबाई सगळी व्यवस्थित आहे, ती दीक्षा पण व्यवस्थित आहे. तर कसं असतं माहिती आहे का, आपण जे सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा की कितपत ठेवायचा आणि कितपत नाही ही तुमची मर्जी आहे, बरोबर आहे का नाही. आता माझं कसं आहे, रोजचंच आपलं रड घरचं सांगायचं, रड म्हणजे घरचं मुडं रोजच सांगायचं. बानू काय करते का, बानू अशी पाय पसरते, दिसले का, पाय पसरती परत आकडती पण सगळं, म्हणजे तिचं EM चालूच असतं. EM घेतला काल परवा दिवशी, मी जुनाच टाकला. कारण विषय असा झालता की मला एवढं टेन्शन आलतं की म्हणलं चला भावा बहिणी आपली वाट बघत असतात, म्हणलं हेड्यासाठी की काय झालं काय नाही टेन्शन घेतात, म्हणून आपण हेड्याव म्हणलं चला ते तरी टाकावं, म्हणून तो मी हेड्याव टाकलेला. काल दवाखान्याच्या तिकडं बाहेर बनवलेला मेला. तर कसं आहे म्हणलं, आपण आपल्या लेकरा देखत तर बनवला तर लेकराला वाईट वाटणार की बघ मम्मी मी आजारी आहे तरी हेड्यावर बनवते. आणि हे मी तुमच्यासाठी बनवला बरं का भावा बहिणीनं, का माहिती आहे का, टेन्शन तुम्ही घ्यायचा की माणसान बाई काय झालं ज्योतिताईला हेड्यावर बनवणार काय होईना, म्हणून त्यासाठी. आणि माझं रोजच्या रोजच असतात, मी आजारी असू घरात काय हो तरी आपलं टाकायचं, काय का होईना टाकायचं येड्यावनी. तर आमच्या इथलं वातावरण तुम्हाला दाखवते. पेरूचं झाड आपलं चांगल्यापैकी फुटलंय. कसं असतं, प्रत्येक गोष्ट सांगावा असं काही नसतंय, काही गोष्टी असतात पर्सनल पण. आणि मी खरं सांगायला गेलं की काही जण आहेत कमेंट करतात ते आपले घाण कुठले आहे ते काय माहिती इथलीच, पण जे मी करायचं ते मी केलेलं आहे, कारवाई केलेली आहे मी. कसं आहे आता थोडासा वेळ लागतो, त्याच्यावर ॲक्शन घेतील आता ती लवकरच. आता तुम्ही म्हणसाल तिथं गेल तिथं हेडव का बनवला, कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे मला माणसात हेडव बनवायला बिलकुल आवडत नाही. जर तशी वेळ आली तर मी बनवल पण मोबाईल काढून जर बोलायचं तेवढी माझ्यात हिंमत नाही, म्हणजे लाज वाटते, आपल्या मर्यादामध्ये राहायचं आपण असं. काही कमेंट अशा पण आल्या दीक्षाला दाखव, तर दीक्षा हेड्यामध्ये यायला नकोच म्हणते. आणि माझं पण म्हणणं आहे की तिनं येऊ नये. कसं आहे माहिती आहे का, लोकांच्या तोंडाला हात लावता येत नाही. आता तुम्ही बघितलेच, माझे पाहुणे रावळे मला फोन करून विचारायला लागले, बाई कोण आहे ग ती तुला कमेंट करते घाण. मग तुम्ही सांगा, पाहुण्या रावळ्यात आपली इज्जत घालवण्यापेक्षा माझी तर म्हणजे घालवते तीच, पण लेकराची तर कशाला घालवायची, बरोबर आहे का नाही. म्हणून मी घ्यायला नको म्हणते, आणि मलाच आवडत नाही आणि तिला पण आवडत नाही. का जेव्हा वेळ येते तेव्हा घ्यावाच लागते, जेव्हा वेळ नसेल तेव्हा कशाला घ्यायचं बिनकारणावून. आता लेकरं पाक इथपर्यंत जातात लेकरांच्या. मी काय म्हणते माहिती का, त्यांना लेकरच नसते. आता मी काही शिव्या दिल्या कारण त्याला कारण पण तसंच आहे, म्हणून शिव्या दिल्या मी. हां, प्रत्येक गोष्ट सांगावा असं काही नसतंय. आता भावा बहिणीनं तुम्ही सांगा, माझं काही चुकत असेल, तुम्हाला माझा राग आला असेल की ताई तू शिव्या का दिल्या, आता तुम्ही सांगा, तुम्ही कमेंट वाचली असेल तर ती कमेंट किती घाण आहे. हां, पावसातलं हेड्यावर टाकलं त्याला प्रॉब्लेम येतोय. ती पण ही पिऊनच मोठा झालाय ना. हां, बायची इज्जत चवट्यावर आणण्यापेक्षा त्याची स्वतःच्या आईची इज्जत आणतोय तो. आता मला काही त्याच्यावर जास्त बोलायचं नाही. आणि मला पण कसं आहे माहिती आहे का, जे पुरावे होते ते मी सगळं दाखवलं, त्याच्यावर लवकरच ॲक्शन होईल.
त्याची सगळी डिटेल ही वगैरे सगळी दाखवली. फेक ID आहे ती, पण तरी पण पोलिस तपास काढतीलच कुठला आहे काय आहे. आणि ते तुम्हाला लवकरच दिसेल, त्याला दाखवीनच मी तुम्हाला कोण आहे कुठला आहे माधरचोट. बरोबर आहे. तर चला, हेडेव आवडला. मी हेडेव याच्या पाय बनवला की माझा मूडच नव्हता हेडेव बनवायचा, की म्हणलं चला आरवीसाठी एक हेडेव बनवावा. आपल्या आणवीची आंघोळ वगैरे झाली, दूध तापाय ठेवलंय. आता मी कपडे धुती आणि घरातलं काम करते. बरोबर आहे का नाही. सगळं बघावं लागतं तर आपलं सगळं हँडल कोण येणार नाही की तुझं काय चाललंय बघायला. लोक हसायला असतात, बसायला नाही. जर आपल्याला काय कमी पडलं तर आपल्याला टेन्शन येणार आहे, लोकांना टेन्शन नाही येणार. तर बाय सगळ्यांना.